भोजनासाठी हिंदू शास्त्र आणि आयुर्वेदात काही नियम सांगितले गेले आहेत। अन्नामुळेच व्यक्ती निरोगी राहू शकतो आणि अन्नामुळेच आजार देखील उद्भवतात। तर जाणून घ्या असे काही नियम ज्याकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर आजार होऊ शकतात। तसे तर कोणत्याही प्रकारच्या खाद्यपदार्थांचा अपमान करू नये, कारण या जगात लाखो लोक असे आहेत ज्यांना अनेकदा भोजन मिळणे देखील अशक्य होऊन बसतं। अशात येथे सांगण्यात आलेले नियम त्या लोकांसाठी आहेत जे प्रगतीच्या मार्गावर आहेत। उपाशी व्यक्तीला तर आपण कुठलंही जेवण द्या, त्याच्या शरीराची भूक भागवणे हे त्याचे प्रथम कर्तव्य ठरेल। त्यासाठी कोणत्याही प्रकारचे भोजन अमृततुल्यच ठरेल। अशात येथे सांगण्याची गरज भासते की भोजन आपली मनोदशा आणि भावनेवर आपले गुणधर्म बदलतो। हिंदू धर्मात 3 प्रकारच्या भोजनाचे उल्लेख सापडतात: सात्विक, रासिक आणि तामसिक। आपण इच्छुक असल्यास या तिन्ही प्रकारचे भोजन ग्रहण करू शकता। तामसिक भोजन करणारे अनेक लोक असतात, तरी इथे सांगण्याची गरज आहे की भोजन कसलंही असलं तरी संतुलित आणि शुद्ध नसल्यास आजार उत्पन्न करतं। तसेच भोजन पचत नसल्यास देखील आजार होण्याची शक्यता वाढते। एकूण भोजन वेळेवर पचणे आवश्यक आहे। भोजन पचनासाठी औषध घेणे उपाय नाही। तर जाणून घ्या कशा प्रकारचे भोजन असले पाहिजे। शिळ भोजन, कुत्र्याने शिवलेले, केस पडलेले, मासिक धर्मात असलेल्या स्त्रीनी वाढलेले, फुंका मारून गार केलेले भोजन करू नये, कारण अशा भोजनात लाखो प्रकारचे कीटाणू आढळतात। श्राद्धाचे काढलेले, अपमानजनक आणि दुर्लक्ष करून वाढलेले भोजन देखील करू नये, कारण याने भोजनातील गुणधर्म बदलून जातात। यामुळे शरीराला नुकसान होऊ शकतं। कंजूस व्यक्ती, राजा, वैश्याने तयार केलेले, दारू विकणाऱ्यांनी दिलेले भोजन कधीही करू नये, कारण असं जेवण दोषयुक्त असतं। ज्याने ढोल वाजवत लोकांना जेवणाचे निमंत्रण दिले असेल त्यांच्याकडे भोजन करू नये। तसंही भंडारा त्या लोकांसाठी उपयुक्त नाही जे धर्म साधना आणि प्रगतीच्या मार्गावर आहे। ईर्ष्या, भय, क्रोध, लोभ, दीन आणि द्वेष भावना ठेवत तयार केलेले भोजन पचत नाही। तसेच या भावनासह वाढलेले भोजनाचा देखील त्याग करावा। ज्या भोजनाची निंदा होत असेल किंवा भोजन ग्रहण करत असलेला स्वतः देखील निंदा करत भोजन करत असेल, असं भोजन आजार उत्पन्न करतं। भोजनाची निंदा केल्याने त्याची गुणवत्ता बदलून आपलं आयुष्य कमी होऊ लागतं। भोजन स्वच्छ जागेवर तयार केलेलं असावं। अंघोळ केल्याविना तयार केलेलं भोजनाचे सेवन करणे योग्य नाही। कोणी दान केलेले, फेकलेले किंवा उष्ट सोडून दिलेले जेवण देखील ग्रहण करू नये। वाद भांडण करत तयार केलेले भोजन तसेच ओलांडलेले भोजन देखील ग्रहण करू नये। असं भोजन राक्षसी भोजन असतं। अर्ध सेवन केलेले फळ, मिष्ठान्न किंवा इतर कोणतेही खाद्य पदार्थ पुन्हा सेवन करू नये। यात कीटाणूंचे प्रमाण वाढलेलं असतं। अनेक लोक अर्ध खाल्लेले पदार्थ झाकून ठेवून देतात किंवा फ्रीज मध्ये ठेवून देतात। असे करणे योग्य नाही। आपण आहार घेत असताना मध्येच उठून पुन्हा थोड्या वेळाने जेवत असाल तर ही सवय सोडावी। प्रतिपदेला कुम्हाड पेठा खाऊ नये, कारण याने धनाचा नाश होतो। तसेच द्वितीयाला लहान वांगी आणि फणस खाणे निषेध आहे। तृतीयेला मुरमुरे खाणे टाळावे, याने शत्रूंची संख्या वाढते। चतुर्थीला मुळा खाऊ नये, याने धनहानी होते। पंचमीला बेल खाण्याने कलंक लागण्याची शक्यता असते। तसेच षष्ठीला कडुलिंबाची पाने खाणे आणि त्याने दात घासणे निषेध आहे। असे केल्याने नीच योनी प्राप्त होते। सप्तमीला पाम फळ खाणे निषेध आहे। याचे सेवन केल्याने आजार होतो। अष्टमीला नारळ खाणे टाळावे, कारण याने बुद्धीचा नाश होतो। नवमीला दुधी भोपळा खाणे टाळावे, या दिवशी दुधी भोपळ्याचे सेवन गोमांस खाण्यासारखे आहे। दशमीला कलांबी खाणे निषेध आहे। एकादशीला पावटा भाजी खाणे निषेध आहे। तसेच द्वादशीला पोळी म्हणजे की मयाळू खाणे टाळावे। त्रयोदशीला वांगी खाणे टाळावे। अमावस्या, पौर्णिमा, संक्रांत, चतुर्दशी आणि अष्टमी तसेच रविवार, श्राद्ध आणि उपासाला स्त्री सहवास आणि तिळाचे तेल, लाल रंगाच्या भाज्या आणि कांस्य पात्रात भोजन करणे निषेध आहे। तसेच रविवारी आलं खाऊ नये। कार्तिक महिन्यात वांगी आणि माघ महिन्यात मुळा खाणे त्यागावे। लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी रात्री दही आणि सातू खाऊ नये।
या प्रकारे आहार घेताना खाद्यपदार्थांच्या मेळासंबंधी माहिती असल्यावरच त्याचे सेवन करावे.